देश आहे, सगळ्या देशामध्ये हा कांदा कुठून जातो? नाशिकहून जातो. तर या कांद्याची आपण आज काय करू? माहिती पाहू, आहे की नाही? हे बाय, याला काय म्हणते या कांद्याला? हे काय? कांद्याच्या मुळ्या आहे पहा. हा, दिसलं तुम्हाला? आणि कांदा हे काय आहे? हे जमिनीच्या आतलं फळ आहे. आणि जमिनीच्या आतमध्ये जे होतं त्याला आपण मूळ म्हणतो. काय म्हणतो? मूळ. मुळा पाहिला का तुम्ही? मुळा, गाजर वगैरे. म्हणून हे कांदा जमिनीच्या आतमध्ये येतो. आणि हे कांद्याचं काय आहे? मुळ्या आहे. आणि या मुळ्या पहा तुम्ही किती किती मुळ्या आहे, बारीक बारीक. दिसला तुम्हाला? याला तंतू मुळ्या म्हणते. याला काय म्हणते? इतक्याच भागाला. इथं कुठं मुळ्या दिसतात तुम्हाला कांद्याला? पण गाजराला दिसते का इथं मुळ्या? गाजर पाहिलं का तुम्ही? गाजराला अशा साईड मुळ्या असत्या. मुळा पाहिला का? मुळ्याला पण अशा साईड मुळ्या असतात. मुळा आहे की नाही तुम्हाला? म्हणजे ही एक पात काय करते? ही हिरव्या रंगाची असते. आणि ही काय करते? प्रत्येक पात एका आवरणाला अन्न पुरवठा करते, आहे की नाही? समजलं तुम्हाला? जादू दिसली याच्यातली? हा, मग आता ह्या कांद्यामध्ये किती आवरण आहे हे कशावर ओळखीन? या पातीवर पहा. 1, 10, 11, 12 आवरण आहे. समजलं? हा, आणि कांदा लागवडीच्या 2 पद्धती आहे. नाही तुम्हाला कांदा कसा लावते? हा, टोळाचा लावते, आहे का नाही? बरोबर आहे. टोळाचे कांदे विकत आणतो आपण. हा, आणि ते अशी पुढून कापते पाहत. आणि अशी ऑटोमॅटिक खाली पडून जाते पाहत. मग शेतकऱ्याला कळतं की आता कांदा काय झाला, काढण्यायोग्य झाला. हे बाई, इथं फुल आलेलं पाहिजे. दिसलं तुम्हाला? अयो, असा पोंगा तयार होतो पाहिजे खालून असा. दिसला? हा, असं फुल नाही तयार झालं पाहिजे. असं फुल तयार झालं तर समजायचं ते